आणि आता पाहूयात सविस्तर विशेष। मुंबईमध्ये पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये नव्या चर्चांना उधाण आलेलं आहे। डबल इंजिन सरकारला तिसरं इंजिनही जोडू असं विधान शिंदेंनी केलेलं होतं आणि त्यामुळे आता हे तिसरं इंजिन कोणत्या पक्षाचं जोडलं जाणार अशी चर्चा सुरू झाली आहे। डबल इंजिन सरकारमध्ये तिसरं इंजिन कुणाचं? मोदींचाही तिसऱ्याच्या समावेशाला ग्रीन सिग्नल। मनसे की राष्ट्रवादीचं घड्याळ महायुतीच्या मनगटाला? बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपचं सरकार राज्यात सत्तेत आहे। केंद्रात मोदी सरकार आणि राज्यात शिंदे फडणवीस सरकार असं डबल इंजिनचं सरकार गेल्या 6 महिन्यांपासून विकासाच्या वाटेवरती सुसाट सुटलंय। मोदींच्या मुंबईतल्या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी डबल इंजिनच्या सरकारला तिसरं इंजिनही जोडू असं जाहीर संकेत दिले। येणाऱ्या काही दिवसांमध्ये महापालिकेच्या निवडणुका पण होतील, तेव्हा विकासाचं हे डबल इंजिन ट्रिपल इंजिन मध्ये त्याचं रूपांतर होईल, एवढंच मी या प्रसंगी सांगतो। मोदी जी, आदरणीय प्रधानमंत्री जी, आपका आशीर्वाद हमारे साथ रहा है। ही आशीर्वाद तो मुंबई विकास की रफ्तार गति शक्ति जैसी तेज होगी। आता पंतप्रधान मोदींसमोर शिंदे तिसऱ्या इंजिन बद्दल बोलले म्हणजे महायुतीतला तिसरा संभाव्य खेळाडू कोण याची कल्पना मोदींना असणारच आहे। आता हा तिसरा खेळाडू मनसे आहे की अजून कोण याबाबत उत्सुकता आहे। आता इंजिनवाले राज ठाकरे बीकेसीच्या सभेला नव्हते किंवा त्यांचा उल्लेखही त्या सभेत झाला नाही, त्यामुळे तिसरा खेळाडू धक्का तंत्रानं महायुतीमध्ये सामील होणार का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे। त्यात एकनाथ शिंदेंनी पुण्याच्या कार्यक्रमात पवारांचे गोडवे गायले आहेत। यामुळे महायुतीतल्या तिसऱ्या खेळाडूबाबत उत्सुकता वाढली आहे। 2014 पासून महाराष्ट्राच्या राजकारणात काहीही घडू शकतं हे सगळ्यांनीच अनुभवलंय, त्यामुळे येत्या काळात महायुतीत एखादा आश्चर्यचकित करणारा घटक पक्ष सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांच्यामध्ये जोरदार राजकीय संघर्ष सुरू आहे। आपला पक्षच भक्कम असल्याचं दाखवत हे दोन्ही पक्ष एकमेकांना शह देण्याच्या प्रयत्नात असतात। काही दिवसांपूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं त्यांच्या पक्षातील काही पदाधिकाऱ्यांची नावं सामना वृत्तपत्रामधून प्रसिद्ध केलेली होती, पण आता त्याच पदाधिकाऱ्यांना पक्षात घेत बाळासाहेबांच्या शिवसेनेनं ठाकरेंच्या शिवसेनेला धोबीपछाड दिल्याचं समोर आलंय। शिंदेंच्या शिवसेनेचा ठाकरेंना झटका। सामनात नावं छापलेले शिवसैनिक शिंदेंसोबत, ठाकरेंचे ठाण्यातील पदाधिकारी शिंदेंच्या सेनेत। दिल्ली ते गल्ली दोन्ही शिवसेनेत रस्सीखेच। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोन्ही पक्षातील चढाओढ सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगातही दिसून येते। पण दिल्लीत सुरू असलेली ही चढाओढ गल्लीतही कायम असल्याचं समोर आलंय। काही दिवसांपूर्वीच ठाकरेंच्या शिवसेनेनं ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची भली मोठी यादी सामना वृत्तपत्रात छापली होती, पण यातीलच काही शिवसैनिक आता शिंदेंच्या शिवसेनेत दाखल होत आहेत। ज्यात महिला आघाडी प्रमुख कविता पाटील, उपविभाग प्रमुख विनोद खानोलकर, उपशाखा प्रमुख संतोष जाधव, राजेश गवळी, सचिन तिडके अशा काही पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे। हे आपलं सरकार आहे, ही भावना मनामध्ये निर्माण होणं ही मोठी गोष्ट आहे। बाळासाहेबांचे विचार, त्यांची भूमिका आपण पुढे घेऊन जातोय आणि हे मूळ शिवसेना आपली आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाने देखील आपल्या शिवसेनेचं नाव काय दिले माहित आहे ना? बाळासाहेबांची शिवसेना। आता बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या या खेळीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा धक्का बसलाय। त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेना आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेत जुंपल्याचं पाहायला मिळतंय। ठाण्यातल्या या पक्षप्रवेशात पुणे जिल्ह्यातील हजारो शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला। त्यामुळे कोर्टाचा आणि निवडणूक आयोगाचा निकाल काहीही लागो, पण शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरेंच्या शिवसेनेला रिकामी करण्याचा विडा उचलल्याचं पाहायला मिळतंय। आता उद्धव ठाकरे ही पडझड कशी रोखतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ठाण्याहून अजित मांढरेसह
ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी राज्यामध्ये नवीन राजकीय समीकरण अस्तित्वात येण्याची शक्यता आहे. सोमवारी शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी एकत्र येणार असल्याची घोषणा होणार आहे, अशी माहिती खुद्द प्रकाश आंबेडकर आणि सुभाष देसाईंनी देखील दिली आहे. आंबेडकर ठाकरे युतीची सोमवारी घोषणा. आंबेडकरांना हवी महाविकास आघाडी सोबत युती. महाविकास आघाडीत वंचित आघाडी सामील होणार. बोलणीच्या संदर्भात सेनेमधला निकाल होईल की आता आपण ही तरी घोषणा करू आणि मग पुढे जाऊ. त्या दिवशी ती घोषणा होईल. उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचितच्या आघाडीची घोषणा होणार आहे. उद्धव ठाकरे या नव्या युतीची घोषणा करणार आहेत. नव्या युतीसाठी शिवसेनाही तेवढीच उत्सुक आहे. मला वाटतं शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणं हे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण बघत असाल जे आता महाराष्ट्रात ज्या काही घडामोडी होत आहेत त्याच्यातून जेवढी ताकद वाढवता येईल महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी, सगळ्या समाजाने एकत्र आणण्यासाठी हे महत्त्वाचं ठरेल. पण प्रकाश आंबेडकरांच्या मनात आणखी काहीतरी वेगळं आहे. ठाकरेंच्या पक्षाचा मित्रपक्ष अशी वंचितची ओळख न होता काँग्रेस आणि राष्ट्रवादीशीही वंचितची आघाडी व्हावी असं प्रकाश आंबेडकरांना वाटतंय. सोमवारी या नव्या युतीची घोषणा व्हावी असं आंबेडकरांना वाटतंय. आम्ही त्यांना असं म्हटलं की तुम्ही काँग्रेसलाही घेऊन या, त्यांचंही आम्ही स्वागत करू, राष्ट्रवादीलाही घेऊन या, त्यांचंही आम्ही स्वागत करू. ज्या दिवशी त्यांचा निकाल होईल, म्हणजे बोलणीच्या संदर्भात सेनेमधला निकाल होईल की आता आपण ही तरी घोषणा करू आणि मग पुढे जाऊ. त्या दिवशी ती घोषणा होईल. राष्ट्रवादी काँग्रेस मात्र थोडी सावध आहे. वंचितला सोबत घेण्यासाठी राष्ट्रवादी उत्सुक आहेत, पण वंचित कुणाशी तरी छुपी युती करेल अशी राष्ट्रवादीच्या मनात भीती आहे. हा भारत सुरक्षित ठेवण्याकरता जे जे राजकीय पक्ष एकत्रित येतील त्यांचं आम्ही स्वागत करतो. फक्त आमची इच्छा किंवा अपेक्षा एवढीच राहील की निवडणुकीच्या वेळेस कुणी पडद्याच्या मागे हात मिळवणी करू नये. येणाऱ्या काळामध्ये निश्चित माननीय बाळासाहेबजी आंबेडकर साहेबांच्या भूमिकेचं योग्य ते पातळीवर, पक्ष पातळीवर निर्णय घेतला जाईल, पण तो घेण्याचा सर्वोच्च अधिकार हा आदरणीय पवार साहेबांचा आहे. महाविकास आघाडीला प्रकाश आंबेडकर हवेत, पण त्यांच्यावर काँग्रेस राष्ट्रवादीचा विश्वास नाही. आंबेडकर कधीही काहीही करू शकतात असं काँग्रेस राष्ट्रवादीला वाटतं. त्यामुळे बीएमसी निवडणुकीसाठी वंचितशी सेनेची युती झाल्यानंतर त्याचे राजकीय रिझल्ट कसे येतात, आंबेडकर ठाकरेंसोबत किती जुळवून घेतात, यावरच आंबेडकरांच्या महाविकास आघाडीतल्या समावेशाचा फैसला अवलंबून आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एकनाथ शिंदेंच्या खेळीनं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची अक्षरशः वाताहत सुरू आहे. आधी पक्ष, नंतर पक्षचिन्ह आणि उद्धव ठाकरेंचं पक्ष प्रमुखपदी धोक्यात आलेलं आहे. पण शिवसेनेमध्ये हे सर्व सुरू असताना ठाकरेंच्या सेनेचे खासदार संजय राऊतांना मात्र राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाची स्वप्न पडू लागलेली आहेत. ठाकरेंच्या खासदारांना राहुल गांधींचा लढा. राऊत म्हणतात राहुल गांधी पीएम होणार. शिवसेनेची सोडून राऊतांना गांधींची चिंता. संजय राऊतांवर भाजपचा जोरदार हल्ला. सध्या उद्धव ठाकरेंच्या मागे शुक्ल काष्ट लागल्याचं पाहायला मिळत आहे. आधी पक्षाचं नाव, नंतर पक्षचिन्ह धनुष्य बाण आणि आता उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर टांगती तलवार आहे. पण ठाकरेंच्या शिवसेनेत हे सारं काही घडत असताना पक्षाचे खासदार असलेल्या संजय राऊतांना मात्र वेगळीच चिंता आहे. कारण नुकतेच जम्मू काश्मीरमध्ये राहुल गांधींसोबत भारत जोडो यात्रेत चालून आलेल्या राऊतांना आता राहुल गांधी पंतप्रधान होतील असा विश्वास वाटू लागलाय. मला प्रश्न विचारला, जम्मूत राहुल गांधी प्रधानमंत्री होऊ शकतात का? मी म्हटलं लोकशाही आहे, लोकांनी ठरवलं तर कोणी पंतप्रधान होऊ शकते. राहुल गांधीच कशाला? लोकांची इच्छा आहे, लोक ठरवतील. आता संजय राऊतांच्या या राहुल गांधी स्तुतीनंतर अपेक्षेप्रमाणे राऊतांवर सत्ताधाऱ्यांनी जोरदार हल्ला चढवला. केवळ संजय राऊतच नव्हे तर राऊतांच्या आडून सत्ताधाऱ्यांनी राहुल गांधींवरही निशाणा साधायची संधी सोडली नाही. संजय राऊत आधी म्हणत होते की उद्धव ठाकरे 2024ला पंतप्रधान होतील. आता बहुतेक त्यांनीही स्वीकारलंय की याची सुतराम शक्यता सोडा, उद्धव ठाकरे उभे राहिले तर आमदार होतील की नाही यावरही शंका आहे.
आता याच राऊतांना आता स्वप्न पडायला लागलीत की राहुल गांधी पंतप्रधान होणार. आता हे दिवसाचं स्वप्न आहे का रात्रीचं स्वप्न आहे का उद्धव ठाकरेंवर विश्वास उडालाय हे त्यांना अप्रत्यक्षपणे सुचवायचंय. जेवढं राहुल गांधी भारत जोडो यात्रा करतील तेवढ्या जोरात काँग्रेस छोडो यात्रा पण सुरू होईल. तर ही यात्रा भारत जोडो नसून काँग्रेस छोडो यात्रा आहे. लोकांनी त्यांच्यावर कुठलाही विश्वास या देशाच्या नागरिकांना नाही आणि याची पुनरावृत्ती वारंवार आपल्याला होताना पाहायला मिळेल. संजय राऊत खासदार आहेत, त्यांचं संसदेत राहुल गांधींसोबत उठणं बसणंही आहे. काही आंदोलनात ते एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून गप्पा मारतानाही दिसले. त्यामुळे संजय राऊतांना राहुल गांधी पंतप्रधान बनावेत असं वाटणं साहजिकच आहे. पण स्वतःच्याच पक्षात ऐतिहासिक अशी फूट पडलेली असताना राऊतांसारख्या महत्वाच्या नेत्यानं काँग्रेसच्या राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाची चिंता करणं योग्य आहे का, याचा विचार त्यांच्या पक्षानंच करायला हवा. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. शाहरुख खानचा पठाण चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच गुवाहाटीमध्ये गोंधळ घालताना पाहायला मिळतोय. कारण पठाणचे थिएटरवरील पोस्टर्स जाळण्यात आले. गुवाहाटीमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी थिएटरचे पोस्टर्स जाळत जोरदार निदर्शनं केली आणि या घटनेनंतर शाहरुख खाननं आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांच्याशी फोनवरून संवाद साधला. त्याच्या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान गुवाहाटीमध्ये घडलेल्या या घटनेबद्दल त्यानंही चिंता व्यक्त केलेली आहे. पठाणवरून आसाममध्ये आगडोंब, थिएटर बाहेरील पोस्टर्सची होळी, बायकॉट पठाणवर हिंदुत्ववादी ठाम. शाहरुखचा पठाण रिलीज होत असतानाच त्या सिनेमाला विरोध कायम आहे. यापूर्वी दीपिकाच्या भगव्या बिकिनीनं वाद निर्माण केला होता. भगव्या बिकिनीच्या सीनला कात्री लावल्यानंतरही आसामच्या गुवाहाटीत बजरंग दलानं पठाणच्या पोस्टर्सची होळी केली. पठाणचा वाद आणि शाहरुखच्या सिनेमाबाबत आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा शर्मा यांना विचारलं असता त्यांनी कोण शाहरुख असा प्रतिसवाल केला. শাহৰুখ খান কোন? আমি কিয় চিন্তা কৰো, আমাৰ ইয়াত কিয়তো শাহৰুখ খান আছে. गुवाहाटीतल्या आंदोलनाची धग मुंबईमध्ये बसलेल्या शाहरुख खानलाही लागली. शाहरुख खाननं हेमंत बिस्वा शर्मांना फोन केला. झालेल्या आंदोलनाबाबत त्यानं चिंताही व्यक्त केली. यावर मुख्यमंत्र्यांनी कायदा सुव्यवस्था राखण्याचं आश्वासन शाहरुखला दिल्याचं सांगण्यात येत आहे. पण या सिनेमाच्या रिलीजच्या आधीपासूनच काही हिंदुत्ववादी संघटनांनी बायकॉट पठाणचा ट्रेंड सुरू केलाय. त्यामुळे पठाण विरोधी आंदोलनाचं लोण आता देशातल्या इतर भागातही पसरण्याची शक्यता आहे. शाहरुखच्या पठाणच्या वाटेत हिंदुत्ववाद्यांनी आंदोलनाचे काटे पसरवून ठेवले. त्यामुळे या सिनेमाच्या भवितव्याबाबत शंका कुशंका घेतल्या जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कोल्हापुरामधील गर्भलिंग निदान प्रकरणाची व्याप्ती आता वाढल्याचं पाहायला मिळतंय. कारण या प्रकरणामध्ये एकट्या कोल्हापुरातून तब्बल 10 जणांना अटक करण्यात आलेली आहे. पाहूयात याच संदर्भातला आमचा विशेष रिपोर्ट. कोल्हापूर गर्भलिंग तपासणीचं हब बनल्याचं समोर आल्यानं खळबळ उडाली आहे. कोल्हापुरात 2 ठिकाणी बेकायदा गर्भलिंग चाचणी केंद्र सापडल्यानंतर पोलीस यंत्रणा ऍक्शन मोडवर आली आहे. नुकतीच भुदरगड आणि राधानगरीमधील केंद्र छापा मारून उद्ध्वस्त करण्यात आली होती. या प्रकरणी एका बोगस डॉक्टर आणि एजंटला अटकही करण्यात आली आहे. त्यांची चौकशी करताना एक नर्स, गर्भपाताची औषधं लिहून देणारा, इलेक्ट्रोपॅथीचा प्रॅक्टिस करणारा एक डॉक्टर यांच्याही मुसक्या आवळण्यात आल्यात. आतापर्यंत या प्रकरणात एकूण 10 जणांना अटक करण्यात आली आहे. विजय कोळसकर नावाच्या इसमावर गर्भलिंग निदान चाचणी करीत असताना रंगे हात पकडून त्याच्या विरोधात बुधगड पोलीस ठाण्यास
गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आले होते. त्याच्याकडे केलेल्या पुढील तपासामध्ये आतापर्यंत एकूण 4 आरोपी अटक केलेले आहेत. एकंदरीत कोल्हापुरातील बेकायदा गर्भलिंग निदान केंद्राच्या प्रकरणात दररोज नवनवे धागेदोरे हाती लागतात. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. पण केवळ छोटे मासे गळाला लावण्याऐवजी यातील मुख्य सूत्रधार कोण हे देखील समोर येणं अत्यंत गरजेचं आहे. कोल्हापूरहून ज्ञानेश्वर साळोखे, ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. लव जिहाद विरोधामध्ये राज्यभरात आंदोलन सत्र सुरू झालेलं आहे. पुण्यामध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी जन आक्रोश मोर्चा काढून सर्वांचं लक्ष वेधलं. मात्र या मोर्चा दरम्यान आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय. श्रद्धा वालकर प्रकरणानंतर महाराष्ट्रात लव जिहादच्या विरोधात आंदोलनाचा बनवा पेटल्याचं पाहायला मिळत आहे. रविवारी पुण्यामध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चात हजारोंच्या संख्येनं हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले. भाजपच्या आमदार माधुरी मिसाळ, पदाधिकारी आणि कुख्यात गुंड शरद मोहोळनं सुद्धा या मोर्चात हजेरी लावली. पण या मोर्चात केवळ पुण्यातूनच नव्हे तर बाहेरूनही अनेक नागरिक उपस्थित होते, ज्यात भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, तेलंगणाचे आमदार राजासिंग ठाकूर, तुकाराम महाराज यांचे 10वे वंशज शिवाजी महाराज मोरे, धनंजय देसाई यांचा समावेश होता. लाल महालापासून निघालेला मोर्चा लक्ष्मी रोडवरून पुढे जात थेट डेक्कन परिसरातील संभाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचला. इथे बोलताना शिवेंद्रराजे भोसले यांनी धर्मवीरवरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. इथं आपल्याला जे लहानपणापासून शिकवले, आज संभाजी महाराज म्हटलं की धर्मवीर हा शब्द आपल्या तोंडातून आपोआप बाहेर पडतो. त्याला काही कुणाला मागणं शिवाय करायला लागत नाही. पण आज असं असताना सुद्धा त्याच्यावरनं पण काहीतरी राजकारण केलं जातंय, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं राजकारण होतंय, ही फार दुर्दैवाची गोष्ट आहे असं माझं तर स्पष्ट मत आहे. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांच्या परमपुण्य आत्म्याला जेवढ्या यातना दिल्या नसतील, तेवढ्या या नीच दुष्ट शब्दांनी त्यांना यातना झाल्या असतील. छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. कदाचित तुम्ही पवार नसू शकाल, पण छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच होते. खरं तर अजित पवार यांनी शनिवारीच पुन्हा एकदा संभाजीराजे हे स्वराज्य रक्षक असल्याचं सांगत विरोधकांना टोला लगावला होता. पण मोर्चातून पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर हल्ला चढवण्यात आला. आता पुण्यातील जन आक्रोश मोर्चातून पुन्हा धर्मवीर वाद उभा राहिल्यानं राष्ट्रवादीकडूनही बोचऱ्या शब्दात प्रत्युत्तर देण्यात आलंय. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षक तर होतेच, पण बऱ्याच उपाधी त्यांना होत्या. त्यांना फक्त धर्मवीर किंवा इतर कुठली उपाधी लावायची नाही अशा प्रकारचा संदेश घेऊन छत्रपती शिवेंद्रराजे यांनी त्यांना संकुचित करण्याचा प्रयत्न केला. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. छत्रपती संभाजी महाराजांना कोणी धर्मवीर म्हणावं, कोणी स्वराज्य रक्षक म्हणावं, पण एखादी उपाधी लावू नका अशा प्रकारचं सांगणं हे निश्चित दुर्दैव आहे. एकंदरीतच हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मोर्चातून पुन्हा एकदा धर्मवीरचा नारा देण्यात आलाय. त्यामुळे यावरून भाजप आणि राष्ट्रवादी पुन्हा एकदा आमने सामने येण्याची शक्यता आहे. पण राज्यभरात निघणाऱ्या अशा हिंदू जन आक्रोश मोर्चांमुळे राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघत असल्याचं पाहायला मिळत आहे. पुरोगामी विचारांचा वारसा सांगणाऱ्या पुण्यात हिंदुत्ववाद्यांचा जन आक्रोश मोर्चा निघतो, ही बाब अनेक मुद्द्यांना अधोरेखित करणारी आहे. त्याचबरोबर मोर्चात केल्या गेलेल्या मागण्यांची दखल केंद्र सरकार कोणत्या पातळीवर घेतंय याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटेसह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पुणे. देशाची आर्थिक राजधानी मुंबईमधील कोस्टल रोडच्या कामानं चांगलाच वेग घेतलेला आहे. मुंबईकरांनाच नव्हे तर मुंबईत येणाऱ्या पर्यटकांचं आकर्षण असलेला कोस्टल रोड अर्थात सागरी महामार्ग झपाट्यानं पूर्ण होतोय. अत्यंत अत्याधुनिक मोनोपाईल तंत्रज्ञानावर आधारित तयार होणारा कोस्टल रोड हा मुंबईच्या सौंदर्यात भर घालतोय. मुंबईचा कायापालट होण्यातला महत्त्वाचा भाग ठरणारा कोस्टल रोड. या प्रकल्पाला स्थानिक मच्छीमार आणि कोळी बांधवांचा कडाडून विरोध होता. प्रकल्पाच्या 2 पिलर मधील अंतर 120 मीटर असावं अशी त्यांची मागणी होती.
म्हणजे त्यांचा मासेमारीसाठी जाताना बोटींचा मार्ग मोकळा राहील. अनेक बैठकांमध्ये काथ्याकूट केल्यानंतर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला आणि कोस्टल रोडच्या कामानं वेग घेतलाय. कोस्टल रोडचं काम जसजसं सुरू आहे तसंच त्याचबरोबर जे येणाऱ्या समस्या आहे, जे येणारे प्रश्न आहे, ज्या अडचणी आहे त्या सोडवण्याचंही काम सुरू झाल्यामुळं सगळ्यात मोठा फायदा होतोय तो कोस्टल रोड निर्मितीला. समुद्राच्या भरतीच्या म्हणजे या लाटांचा भरती आणि ओहोटीचा खेळ तर हा नेहमी सुरूच असतो, पण याच्यामध्ये हा प्रश्न सोडवणं सगळ्यात महत्वाचं होतं. त्यामुळे कोस्टल रोडच्या कामातला हा सगळ्यात मोठा अडथळा दूर झालाय असं आता तरी मानलं जात आहे. वाहतूक कोंडी फोडण्याकरता आणि वेस्टर्न फ्रीवेसाठी पर्याय म्हणून 2011 साली मुंबई कोस्टल रोड प्रस्तावित केला गेला आणि आज तो पूर्णत्वाला येतोय. कोस्टल रोड कसा असेल? कोस्टल रोडची लांबी 35.60 किलोमीटर आहे. 8 लेनचा हा कोस्टल रोड आहे. वाहन वाहतुकीसाठी 6 लेन आणि BRT कॉरिडॉरसाठी 2 लेन असतील. 2 भूमिगत भूकंप प्रतिरोधक बोगदे आहेत. कोस्टल रोडवरून जाताना नरीमन पॉइंट ते थेट मालाड मार्वेपर्यंत विराट असं समुद्र दर्शन होणार आहे. 8 लेन, 3 इंटरचेंज, 4 सी लिंक, 2 बोगद्यांचा हा मार्ग असेल. 2 किलोमीटरचे 2 समांतर बोगदे असणार आहेत. 4 अंडरग्राऊंड पार्किंग्स असणार आहेत. मोनोपाईल तंत्राचा वापर करण्यात आलाय. प्रकल्पात सायकल ट्रॅक असेल, ओपन एअर थिएटर असेल, तसंच आसन व्यवस्थाही असणार आहे. 1800 वाहनांकरता अंडरपास पार्किंग असेल. समुद्रकिनारी 8 मीटर उंच अशी आलिशान सी वॉल सुद्धा असणार आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या आहे 12,47,00,000. यात मुंबईचा वाटा आहे 3,49,00,000. दररोज 1 कोटी फ्लोटिंग क्राऊड असतो मुंबईमध्ये आणि या कोस्टल रोडमुळे मुंबईच्या वाहतूक कोंडीला नक्कीच काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. सोबतच समुद्रातील प्रवासाचा अद्वितीय आनंद सुद्धा अनुभवता येणार आहे. ज्या झपाट्यानं कोस्टल रोडचं आता काम सुरू झालंय, हे काम बघण्यासाठी सुद्धा बघ्यांची गर्दी प्रचंड असते. मग झाल्यानंतर तर विचारूच नका. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश गंधाटसह प्रशांत बाग, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी मात्र पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत. नमस्कार. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. संपूर्ण दिवसभरात काय घडलंय महत्त्वाचं आणि विशेष पुढील अर्ध्या तासामध्ये आपण जाणून घेणार आहोत. मात्र सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रायोजक सोफा फॅक्टरी, द कंप्लीट लिव्हिंग सोल्युशन्स अंडर वन रूफ. विधिमंडळातील बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राच्या अनावरणाचं उद्धव ठाकरेंनाही निमंत्रण. उद्धव ठाकरे उपस्थित राहणार का याची उत्सुकता. वंचित बहुजन आघाडी सोबतच्या युतीची घोषणा उद्या होणार. ठाकरे पक्षाचे नेते सुभाष देसाई यांची माहिती. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र येणं गरजेचं, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य. नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये प्रचाराला वेग. मनानं माणसं जोडलेली असल्यानं पक्षीय कारवाईनं फरक पडत नाही, सत्यजित तांबेंचं वक्तव्य. महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आपल्यालाच पाठिंबा, शुभांगी पाटलांचं विधान. पंकजा मुंडेंच्या बदनामीसाठी विरोधकांची टीम बीडमध्ये कार्यरत. चंद्रशेखर बावनकुळेंचा विरोधकांवर हल्लाबोल. व्हायरल व्हिडिओ प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती. सांगलीच्या तासगावमध्ये ज्युनियर पाटलांमध्ये नवा राजकीय संघर्ष. आर पाटलांचे सुपुत्र रोहित पाटील आणि संजय काका पाटलांची पुत्र प्रभाकर पाटलांमध्ये झुंपली. कोकणात भास्कर जाधव आणि उदय सामंतांमध्ये आव्हान प्रतिआव्हान. पक्षानं आदेश दिल्यास रत्नागिरीतून लढेन, भास्कर जाधवांचं वक्तव्य. तर गुहागरमधून लढण्यास आपणही तयार, उदय सामंतांचं प्रत्युत्तर.
राज्यामध्ये सध्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 2 पदवीधर आणि 3 शिक्षक मतदारसंघामध्ये चुरशीच्या लढतीही रंगतायत. कुठे बंडखोरी तर कुठे कुरघोडे सुरू आहेत. याच सर्व राजकीय घडामोडींचा आढावा आमच्या या विधान परिषदेचा रणसंग्राम या विशेष कार्यक्रमातून आपण आज घेणार आहोत. नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये काँग्रेस बंडखोर सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांच्यामध्ये थेटपणे लढत होणार आहे. आणि याच मतदारसंघामध्ये अनेक नाट्यमय घडामोडी देखील घडलेल्या आहेत. सत्यजित तांबेंची बंडखोरी आणि बाळासाहेब थोरातांचं मौन यामुळे ही निवडणूक अतिशय रंगतदार होणार आहे. नाशिक पदवीधर विधान परिषद मतदारसंघातील निवडणुकीचं चित्र आता जवळपास स्पष्ट झालंय. ही निवडणूक एकत्रितपणे लढण्याचा निर्णय महाविकास आघाडीनं घेतलाय. गेल्या काही दिवसांपासून पाठिंबा देण्यावरून महाविकास आघाडीत एकमत होत नव्हतं. मात्र अखेर महाविकास आघाडीनं अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्यामुळे आता सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील अशी थेट लढत होण्याची शक्यता वर्तवली जाते. विधान परिषदेचे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या ज्या निवडणूक होऊ घातलेल्या आहेत त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून नाशिकमध्ये शुभांगी पाटील आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार आम्ही रिंगणात उभे ठेवलेले आहेत. नाशिक पदवीधर निवडणुकीत अनेक राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या. काँग्रेसनं या मतदारसंघातून चौथ्यांदा सुधीर तांबेंना उमेदवारी दिली होती. पण अर्ज भरण्याच्या अखेरच्या क्षणी सुधीर तांबेंनी मुलगा सत्यजित यांच्यासाठी ऐनवेळी माघार घेतली. तर सत्यजित तांबेंनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. तांबे पितापुत्रांनी या निवडणुकीत काँग्रेसला कात्रजचा घाट दाखवला. खरं तर सत्यजित तांबे हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचे सख्खे भाचे आहेत. कुटुंबातच बंडखोरी झाल्यामुळे बाळासाहेब थोरातांची पक्षात मोठी कोंडी झाली आहे. तांबे परिवाराचं काय झालं आता आम्हाला त्यांच्याशी काही प्रश्न करायचा नाही, कारण ते आता आम्ही पक्षातून त्यांना निलंबित केलेला आहे, त्याच्यामुळे तो भाग नाही. तांबेंच्या बंडखोरीमुळे नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेस बॅकफूटवर गेल्याचं चित्र निर्माण झालं होतं. तसंच त्यावरून महाविकास आघाडीतील विसंवादही पुढे आला होता. आमच्या पक्षाचं इथे धोरण असतं की तरुण व्यक्तिमत्व आली पाहिजे. माझ्या नावचा AB फॉर्म वेळेवर येऊ न शकल्यामुळे मला आता अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवावं लागेल. एक प्रकारचं पक्षासोबत फसवेगिरी केलेली आहे. काही वेगळं शिस्त आहे अशी बातमी आहे हे मी बाळासाहेब थोरातांना पूर्णपणे आदल्या दिवशी सांगितलेलं होतं. सत्यजित तांबेंच्या बंडखोरीमुळे नाशिक पदवीधर मतदारसंघात चुरस निर्माण झाली आहे. एकीकडे काँग्रेसनं तांबे पितापुत्रांना पक्षातून निलंबित केलंय, तर तिकडे महाविकास आघाडीचा मित्रपक्ष असलेल्या शिक्षक भारतीनं सत्यजित तांबेंना पाठिंबा जाहीर केलाय. त्यामुळे महाविकास आघाडी आणि मित्रपक्षांमधील मतभेद या निवडणुकीच्या निमित्तानं समोर आले आहेत. आपण आज निर्भयपणे, बिनशर्तपणे आणि मनमोकळ्यापणाने सत्यजित तांबेंना पाठिंबा देतो आहोत. ते नक्की विजयी होतील. तांबे पितापुत्रांच्या बंडखोरी विरोधात काँग्रेसनं कारवाईचा बडगा उगारलाय. काँग्रेसनं त्यांना पक्षातून निलंबित केलंय. दरम्यान तांबे यांनी शिक्षक भारतीच्या माध्यमातून मतांची जुळवाजुळव सुरू केली आहे. खरं तर तांबेंच्या बंडखोरीला भाजपची फूस असल्याचं सुरुवातीपासून राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. तसे संकेत भाजप नेत्यांकडून सुरुवातीपासून दिले जात आहेत. त्यामुळेच सत्यजित तांबेंच्या विरोधात भाजपनं उमेदवार न देण्याची खेळी केली आहे. समजा पाठिंबा करता आमच्याकडे आले सत्यजितजी तर पार्लमेंटरी बोर्डात जाईल, राज्य पार्लमेंटरी बोर्ड, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड. तांबेंच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसलाय. कारण गेली 3 टर्म सुधीर तांबेंनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलंय. आता सत्यजित तांबेंच्या बंडखोरीमुळे काँग्रेसला अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याची वेळ आली आहे.
महाविकास आघाडीनं शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केल्यामुळं आता नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे विरुद्ध शुभांगी पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे. मात्र यावेळची निवडणूक रंजक होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. नागपूर शिक्षक मतदारसंघामध्ये सत्ताधारी भाजप आणि महाविकास आघाडीमध्ये सामना होणार आहे. इथे भाजपचा पाठिंबा असलेले नागो गाणार विजयाची हॅट्रिक साधणार की महाविकास आघाडीचे सुधाकर अडबाले बाजी मारणार याविषयी उत्सुकता आहे. पण भाजप आणि महाविकास आघाडी अशा दोघांनाही पक्षांतर्गत धुसफुसीनं ग्रासलंय. नागपूर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणार आहे. या मतदारसंघात भाजपनं तिसऱ्यांदा शिक्षक परिषदेचे नागो गाणार यांना पाठिंबा जाहीर केलाय. मात्र गेले काही दिवस महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं काहीच ठरत नव्हतं. अखेर महाविकास आघाडीनं सुधाकर अडबाले यांना आपला पाठिंबा जाहीर केला. विधान परिषदेचे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या ज्या निवडणूक होऊ घातलेल्या आहेत त्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीकडून नागपूर शिक्षक मतदारसंघामध्ये सुधाकर अडबाले महाविकास आघाडीचे उमेदवार आम्ही रिंगणात उभे ठेवलेले आहेत. खरं तर अडबाले यांच्या उमेदवारीवरून आघाडीत बिघाडीचं चित्र निर्माण झालं होतं. कारण महाविकास आघाडीतील प्रमुख तिन्ही पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले होते. त्यामुळे नागपूर शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीत फुटीची शक्यता वर्तवली जात होती. यावर तोडगा काढण्यात आघाडीच्या नेत्यांना अखेर यश आलं. शिवसेनेच्या गंगाधर नाकाडे यांनी पक्षश्रेष्ठींचा आदेश शिरोधार्य मानून निवडणुकीतून माघार घेतली. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसला बंडखोरी रोखण्यात यश आलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संतोष इटकेलवार यांनी पक्ष आदेशाला केराची टोपली दाखवत उमेदवारी कायम ठेवली. यानंतर राष्ट्रवादीनं इटकेलवार यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. मात्र इटकेलवार यांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराची चिंता वाढली. पण केवळ महाविकास आघाडीतच सुंदोपसुंदी आहे असं नाही, तर सत्ताधारी भाजपमध्ये सुद्धा उमेदवारीवरून अंतर्गत धुसफूस आहे. प्रचाराच्या दरम्यान उमेदवारांची दमछाक होतीये. शिक्षक परिषदेचे उमेदवार नागो गाणार यांना भाजपनं आपली उमेदवारी जाहीर केल्यानंतर पक्षांतर्गत वाद उफाळून आला होता. नागो गाणार यांच्या उमेदवारीला पक्षातल्या एका मोठ्या वर्गाचा विरोध होता. पण शिक्षक परिषदेने आधीच आपला उमेदवार जाहीर केल्यानं भाजपची अडचण झाली होती. गाणार यांना उमेदवारी देण्याच्या ऐवजी भाजपनं ही जागा थेट लढावी अशी मागणी कार्यकर्त्यांची होती. पण पक्षांतर्गत नाराजी पाहता भाजपनं तिसऱ्यांदा नागो गाणार यांना पाठिंबा देऊन सुरक्षित पर्याय निवडला असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. गाणार यांना उमेदवारी दिल्यामुळे भाजपमधील नाराज झालेल्या फळीनं प्रचारापासून स्वतःला दूर ठेवलंय. त्यामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात गाणार यांच्या जाहीर सभेसाठी पोहोचले. या सभेत फडणवीस यांनी स्थानिक भाजप नेत्यांचे कान टोचले होते. पण यानंतरही भाजपात सगळं काही आलबेल असल्याचं चित्र नाही. त्यामुळे गाणार यांना वाटतंय तेवढी ही निवडणूक सोपी नाही. मात्र काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून असलेल्या मतभेदांचा फायदा गाणार यांना होईल असं भाजपला वाटतंय. निश्चितपणे हमखास लिहून घ्या. मी आजच तुम्हाला सांगतो की मागच्या वेळेसपेक्षा देखील प्रचंड मताधिक्याने माननीय नागो गाणार सर निवडून येतील. कोणत्याही पद्धतीची राजी नाराजी न बाळगता ही सीट प्रचंड मताधिक्याने निश्चितपणाने निवडून येतील आणि येणाऱ्या 2 फेब्रुवारीच्या निवडणूक निकाल पत्रामध्ये नागो गाणार साहेब हे आमदार झालेले आपल्याला दिसतील. सुधाकर अडबाले यांना महाविकास आघाडीनं पाठिंबा जाहीर करण्यापूर्वी विदर्भातले काँग्रेस नेते सुनील केदार आणि विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेत अडबाले यांना पाठिंबा जाहीर केला. काँग्रेस नेत्यांच्या या एकतर्फी घोषणेमुळे महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याचं लपून राहिलं नाही आणि त्यामुळेच नागपूरमध्ये सुधाकर अडबाले यांना जाहीर पाठिंबा देण्याची वेळ महाविकास आघाडीवर आली. मला पाठिंबा देण्यासाठी कार्यवाही केली त्याबद्दल काँग्रेसच्या आमदाराचे महाआघाडीच्या आमदारांचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि या निवडणुकीमध्ये त्यांनी मला पाठिंबा दिल्यामुळे निश्चितच 30 ते 40% व्होटिंग वाढण्याची मला या ठिकाणी शाश्वती आहे. निश्चितच तेवढं व्होटिंग वाढतील. आम्हाला त्यांनी पाठिंबा दिल्यामुळे आमचं या ठिकाणी मॉरलसुद्धा वाढलेलं आहे. निश्चितच त्याचा आम्हाला फायदा होईल. नागपूर शिक्षक मतदारसंघात सर्वच राजकीय पक्ष सोयीचं राजकारण करत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे निवडणुकीत मतदार राज्याला गृहीत धरल्याचंही पाहायला मिळत आहे.
या निवडणुकीत भलेही दावे प्रतिदावे केले जात असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष इटकेलवार यांच्या बंडखोरीमुळे इथे तिरंगी लढत आहे. भाजपचे नागो गाणार विजयाची हॅट्रिक साधणार की अडबाले आणि इटकेलवार यांना मतदार संधी देणार हे निवडणुकीच्या नंतरच स्पष्ट होईल. पण इथे भाजपची प्रतिष्ठा मात्र पणाला लागली आहे. उदय तिमंडे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. अमरावती विभागामधील पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत आहे. मात्र या निवडणुकीमध्ये वंचित आणि आपने उमेदवार दिल्यामुळे तसंच राज्यामधील बदललेल्या राजकीय समीकरणाच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीय चुरस निर्माण झालेली आहे. नाशिकप्रमाणेच अमरावती पदवीधर मतदारसंघातही नाट्यमय घडामोडी घडल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेसनं धीरज लिंगाडे यांना या मतदारसंघात उमेदवारी दिली आहे. खरं तर काँग्रेसकडून उमेदवारी मिळेपर्यंत लिंगाडे हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात होते. मात्र ऐनवेळी काँग्रेसनं त्यांना फोडून पक्षामध्ये घेत थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. काँग्रेसनं एका रात्रीत ही खेळी केली. त्यामुळे निवडणुकीच्या सुरुवातीलाच महाविकास आघाडीमध्ये फोडाफोडीचं राजकारण रंगल्याचं पाहायला मिळालं. या मतदारसंघात खरा सामना भाजप आणि काँग्रेसमध्येच होणार आहे. भाजपनं पुन्हा एकदा डॉक्टर रणजित पाटील यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे आणि रणजित पाटील यांच्यात चुरस असणार आहे. या निवडणुकीत भाजपची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण अमरावतीची जागा कायम राखण्याचं आव्हान भाजप समोर आहे. त्यामुळेच विविध संघटनांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न उमेदवारांकडून केला जातोय. खरं तर एकेकाळी या मतदारसंघात BT देशमुख यांचा दबदबा होता. मात्र 2012च्या निवडणुकीत तब्बल 30 वर्ष प्रतिनिधित्व करणारे BT देशमुख यांच्यासारख्या अनुभवी उमेदवाराचा पराभव करून नवख्या डॉक्टर रणजित पाटील यांनी विजय मिळवला होता. तर 2018 मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये डॉक्टर रणजित पाटील हे युतीचे उमेदवार होते. त्या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादीने संजय खोडके यांना उमेदवारी दिली होती. त्या लढतीत रणजित पाटील यांनी संजय खोडके यांचा 43,897 मतांनी पराभव केला होता. पण आता राजकीय समीकरण बदललंय. गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षासोबत शिवसेना होती. आता शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत आहे. त्यामुळे यंदाची लढत चुरशीची ठरणार आहे. आपण मतदारसंघात अनेक विकासाची कामं मार्गी लावल्यानं आपला विजय होईल अशी खात्री भाजपचे उमेदवार रणजित पाटील यांना आहे. त्या लोकांनी ज्या लोकांकडे मी गेलो, नोंदणी केलेली आहे, मला तेव्हाच म्हणजे ही काही माझी पहिली निवडणूक नाही, तिसरी निवडणूक आहे. त्या हिशोबाने ज्यांच्यापर्यंत पोचलो त्यांच्यापर्यंत काही पहिल्यांदा पोचलो नाही. त्यांच्या सगळ्या मागण्या मला माहिती आहे. संघटित लोकांच्या मागण्या वेगळ्या, असंघटित लोकांच्या मागण्या वेगळ्या. आज सत्ता आहे, या सत्तेच्या माध्यमातून निश्चितपणे त्यांच्यापर्यंत पोचू. डॉक्टर रणजित पाटील हे गेल्या 12 वर्षांपासून अमरावती पदवीधर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. या काळात त्यांनी पदवीधर युवकांचे प्रश्न तसंच जुन्या पेन्शन धारकांसाठी कोणतेही प्रयत्न केला नसल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज लिंगाडे यांनी केला. मतदारांनी आपल्याला संधी दिल्यास बेरोजगार पदवीधरांचे प्रश्न तसंच जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं लिंगाडे यांनी सांगितलं. बेरोजगारीच्या बाबतीमध्ये सरकारची जी भूमिका आहे ती अतिशय म्हणजे निगेटिव्ह भूमिका आहे. त्यांनी सगळ्या सरकारी नोकऱ्याच्या भरती सगळ्या बंद केलेल्या आहे. याही बाबतीमध्ये आम्हाला येणाऱ्या या पिरियडमध्ये प्रश्न उचलायचे आहेत. अमरावती पदवीधर मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीने देखील आपला उमेदवार उभा केला. अनिल अमलकार यांना उमेदवारी वंचितनं जाहीर केली. तर यंदा आम आदमी पार्टीनं भारतीय दाभाडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. प्रश्नाचं गांभीर्य खूप चांगल्या प्रकारे माहीत असल्यामुळे साहेबांनी ही जबाबदारी सर्व पदाधिकाऱ्यांवरती दिली आहे आणि त्यांचा पूर्ण विश्वास आहे की वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी अत्यंत सक्षमपणे ही सर्व जबाबदारी सांभाळू शकतात. आणि त्यांचा जो हा विश्वास आहे पदाधिकाऱ्यावरचा, हा मला वाटते हीच या पक्षाची खरी ताकद आहे. ज्या पदवीधर मतदारांनी डॉक्टर रणजित पाटील यांना सलग 2दा निवडून दिलं, त्या रणजित पाटलांनी पदवीधरांचे कोणतेही प्रश्न मार्गी लावले नसल्याचा आरोप पदवीधर युवकांकडून केला जातोय. गेल्या 12 वर्षापासून या पदवीधर मतदारसंघामध्ये माननीय रणजित पाटील हे आमदार आहेत आणि ते माझ्या माहितीनुसार राज्यमंत्री सुद्धा राहिलेले आहेत. परंतु त्यांनी पदवीधर विद्यार्थ्यांसाठी आणि इथल्या विभागासाठी त्यांनी काहीच केलं नाही, मी ठामपणे सांगू शकतो. अमरावती पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचं कॅडर बेस नेटवर्क हे रणजित पाटील यांच्यासाठी जमेची बाजू आहे.
मात्र नागपूर पदवीधर मतदारसंघात काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी भारतीय जनता पक्षाचा पराभव करत धीरज वंजारी यांना निवडून आणलं होतं. त्याची पुनरावृत्ती नाना पटोले अमरावतीत करणार का, याविषयी मतदारांमध्ये उत्सुकता आहे. संजय शेंडे, न्यूज 18 लोकमत, अमरावती. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. आम्ही लगेच परततोय. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मराठवाडा शिक्षक मतदारसंघाची निवडणूक बंडखोरीमुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांसाठी डोकेदुखी ठरलेली आहे. खरं तर भाजप आणि महाविकास आघाडी दोन्ही पक्षांना बंडखोरीचं ग्रहण लागलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पारंपरिक उमेदवार विक्रम काळे यांना त्यांच्याच पक्षामधील प्रदीप सोळुंखे यांनी आव्हान दिलेलं आहे. तर भाजपचे उमेदवार किरण पाटील यांच्या विरोधामध्ये भाजपचे खंदे समर्थक नितीन कुलकर्णी यांनी बंडखोरी केलेली आहे. त्यामुळे ही निवडणूक अटीतटीची होणार आहे. मराठवाडा शिक्षक मतदारसंघावर आधीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेसचा कब्जा आहे. त्यामुळे यंदाही राष्ट्रवादीने त्यांचा पारंपरिक उमेदवार विक्रम काळे यांना उमेदवारी दिलेली आहे. मराठवाड्यातील आणि मराठा समाजाच्या शैक्षणिक संस्था हेच राष्ट्रवादी काँग्रेसचं या मतदारसंघातलं बलस्थान आहे. आणि याच भरवशावर आजवर राष्ट्रवादी काँग्रेसनं इथून वेळोवेळेला विजय मिळवलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काळे सतत निवडून येत असले तरी त्यांनी शिक्षकांच्या समस्या सोडवल्या नसल्याचा शिक्षकांमध्ये सूर आहे. यंदा विक्रम काळे यांच्या उमेदवारीवर शिक्षक नाराज असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तर यंदाही आपण विजयी होणार असल्याचा विक्रम काळे यांना विश्वास आहे. पक्षातला कुठलाही अधिकृत माणूस आज माझ्या पलीकडे गेलेला नाही. ते आमच्या सोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब गट हे सगळे नेते मंडळी माझ्या प्रचारासाठी मराठवाड्यातल्या 8 जिल्हे आणि 76 तालुक्यामध्ये त्या ठिकाणी प्रयत्न करतायत. विक्रम काळेंसाठी यंदाची निवडणूक काही सोपी नाही, कारण त्यांना पक्षातूनच बंडखोरीचा सामना करावा लागतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदीप सोळुंखे यांनी विक्रम काळे यांच्या विरोधात बंडखोरी केली आहे. उपद्रव मूल्य दाखवल्याशिवाय राजकारणामध्ये आणि पक्षात स्थान मिळत नाही असं म्हटलं जातं. आणि त्याच धर्तीवर सोळुंखे यांनी मराठवाडा शिक्षक मतदारसंघात बंडाचा झेंडा फडकवलाय. प्रचारामध्ये त्यांनी विक्रम काळेंना टीकेचं लक्ष्य केलंय. शिक्षक मतदारांची लाट असल्यामुळे आपला विजय होईल असा दावा विश्वास सोळुंखे यांनी केलेला आहे. नारा पाटलांच्या पावलावर पाऊल ठेवून ही मी निवडणुकीत आहे आणि माझा दावा आहे की विक्रम काळे साहेबांवर जनता नाराज आहे. बीजेपीच्या उमेदवाराला मराठवाड्यात ओळखलं जात नाही. यांना पर्याय म्हणून प्रदीप सोळुंखे आहे. म्हणून 3 फेब्रुवारीला 100% मी निवडून येणार याची मला 100% खात्री आहे. मराठवाडा शिक्षक मतदारसंघात केवळ राष्ट्रवादी काँग्रेसलाच बंडखोरीचा सामना करावा लागतोय असं नाही, तर राज्यातल्या सत्ताधारी भाजपला सुद्धा बंडखोरीनं ग्रासलेलं आहे. खरं तर या मतदारसंघात भाजपने किरण पाटील यांना उमेदवारी दिली आहे. मात्र पक्षानं बाहेरचा उमेदवार दिल्यामुळे नितीन कुलकर्णी यांनी बंड पुकारलाय. किरण पाटील यांचा तसा भाजपशी पूर्वीचा काही संबंध नव्हता. मात्र मराठवाडा शिक्षक मतदारसंघात मराठा उमेदवार निवडून येतो हे राजकीय गणित ओळखून भाजपनं पहिल्यांदाच मराठा उमेदवार मैदानात उतरवलाय. शिक्षक मतदारसंघामध्ये परिवर्तनाची लाट आहे सर. लोकांची इच्छा यावेळेस परिवर्तनाची आहे. यावेळेस मराठवाड्यातल्या सर्व शिक्षकांना एक वेगळ्या विचाराचा उमेदवार अपेक्षित आहे आणि निश्चितपणे तो आमच्या माध्यमातून आम्ही देण्यासाठी. भाजपचा खंदा आणि प्रामाणिक कार्यकर्ता अशी नितीन कुलकर्णी यांची ओळख आहे. खरं तर त्यांना अनेक वर्षांपासून उमेदवारी हुलकावणी देत होती आणि यंदाही त्यांना भाजपनं डावलून बाहेरचा उमेदवार दिल्यामुळे कुलकर्णी दुखावलेले आहेत आणि त्यातूनच त्यांनी बंडखोरी केली आहे. भाजपमध्ये मी माझ्यावर सातत्यानं अन्याय होत असल्यामुळं 3 वेळेस डावलला गेलेला असल्यामुळं मी निर्णय घेतला आणि या मतदारसंघामध्ये मी थांबण्याचा निर्णय घेतलाय. पक्ष बंडखोरी समजत असेल तर समजू दे, पण मी माझा हा स्वतःचा निर्णय. संपूर्ण संघटन जे आहे
शिक्षकांमधलं जे संघटन आहे ते संपूर्ण संघटन माझ्या पाठीशी आहे. मराठवाडा शिक्षक मतदारसंघाच्या इतिहासावर नजर टाकल्यास मराठा उमेदवारांचाच दबदबा पाहायला मिळतो. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसनं नेहमी मराठा कार्ड खेळत विजय मिळवलाय. पण यंदा राष्ट्रवादी काँग्रेसला शह देण्यासाठी भाजपनं आपली रणनीती बदललेली आहे. यंदा किरण पाटील यांना उमेदवारी देत भाजपनं राष्ट्रवादी काँग्रेससमोर मोठं आव्हान उभं केलंय. दोन्ही प्रमुख उमेदवार मराठा समाजातलेच असल्यामुळे मराठा मतांचं विभाजन होणार आहे. या विभाजनाचा फायदा घेण्यासाठी मनोज पाटील हेही लढतीत उतरलेले आहेत. मनोज पाटील मराठवाड्याच्या शैक्षणिक चळवळीतला परिचित चेहरा आहे. मात्र कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षाची ताकद पाठीशी नसली तरी मराठा उमेदवार म्हणून ते नशीब आजमावतायत. मागील 18 वर्षापासून इथं असलेले विद्यमान आमदार जे अनुकंपा तत्वावरील आमदार आहेत त्यांच्याकडून शिक्षण क्षेत्रातील आमची एकही समस्या सुटली नाही आणि इतर पक्षाचे जे उमेदवार आहेत त्यांचं ह्या शिक्षण क्षेत्रात कसलंही योगदान नाही. त्याच्यामुळे निष्क्रिय आमदार आणि योगदान नसलेले उमेदवार या माध्यमातून शिक्षकांनी त्यांच्या मनातला उमेदवार म्हणून मला शिक्षकांच्या आग्रहाखातर मी या निवडणुकीला सामोरे आलेलो आहे. मराठवाडा शिक्षक मतदारसंघात पारंपरिक लढत ही भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच होण्याची शक्यता वर्तवली जाते. आता मात्र दोन्ही प्रमुख पक्षात बंडखोरी झाल्यानं मतदानाची विभागणी होणार आहे. या मतांच्या विभागणीचा फटका दोन्ही पक्षांना बसून तिसरा पर्याय मतदारांकडून निवडला जाणार तर नाही ना, अशी चिंता उमेदवारांना आता सतावू लागलेली आहे. सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. तर विधान परिषदेचा रणसंग्राममध्ये वेळ झाली. इथंच थांबण्याची ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत.